तेव्हा लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे औसा भागामध्ये सध्या पाहणी करतायत आणि या सगळ्या दरम्यान ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी केलेली होती। तर अर्थात टंचाई म्हणजेच दुष्काळ असं देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांना समजावून सांगितलेलं आहे। याशिवाय सगळे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। चिंता करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना त्यासोबतच शेतकऱ्यांना देखील आश्वस्त केलेलं आहे। आणि त्यानंतर आता देखील पुढचा जो पाहणी दौरा आहे तो मुख्यमंत्र्यांचा सुरूच राहणार आहे। त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना इथल्या शेतकऱ्यांना आश्वस्त करून आश्वासन देऊन मुख्यमंत्री आता पुढच्या आपल्या नियोजित दौऱ्यासाठी सध्या रवाना होत आहेत। तेव्हा शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता माध्यमांना प्रतिक्रिया देतात। आपण पाहूयात मुख्यमंत्री काय म्हणतात। या गावामध्ये येऊन उजनी गावात पाहणी केलेली आहे। या ठिकाणी पाणी आजपर्यंत आलेलं आहे। सर्व प्रकारची मदत सरकार करणार आहे। इथे पुलाची मागणी आहे तीही मान्य केलेली आहे आणि आता पुढे अजून काही गावं मला करायची आहेत, त्यामुळे मी तिकडे जायला निघालो। तेव्हा या गावाची पाहणी केलेली आहे। याशिवाय या गावकऱ्यांची जी पुलाची मागणी होती त्या पुलाच्या बाबतीत देखील मुख्यमंत्री यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर हा जो काही ब्रिज आहे, हा जो काही पूल आहे तो बांधून देऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। कार्यकर्त्यांनी जे वाटप केलं आहे त्याकडे कशाला पाहता, त्याच्यावरचे फोटो कशाला पाहता असा सवाल एकनाथ शिंदेंनी जाहिरातबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना विचारलाय।